तर नमस्कार मंडळी, हा आहे आमच्या उमाताईच्या साखरपुड्याचा व्हिडिओ. तर इथं पुढं पाहू शकता तुम्ही, फक्त सगळ्यांना नावं विचारून घेण्याचं काम आहे. ऐका, नाव सांगा, मोठ्याने सांगा. अनिता. अनिता अनिता नाव करी रे सगळं. सांग नाव. मोठ्याने सांगा, आवाज नाही येत. अमृता. इथं उभी रसनेल, इथं उभी राहा बघ. जावा जावा, असं करा. का बघ सांग, नाव सांग. ओ नाव सांगा, नाव. ओ इकडे या, नाव सांगा. हा काय व्हिडिओ काढते काय, नाव सांगा. रंजना. ओ गणू, नाव सांगा. नाव सांगा. जोडी कुठे गेली तुमची? खाली. आता ना इथं आता तिथून आला मोबाईल, त्याच्यामुळे साखरपुड्याचं तर मी काही शूट केलं नाही. हे सुद्धा काही फनी क्षण चालू आहेत आणि असे व्हिडिओ आहे ना, सगळ्यांनीच फोटोशूट वगैरे केले. ते बुके सगळ्यांनीच त्याचा पुरेपूर वापर केला फोटो काढण्यासाठी. कुणी संधी सोडली नाही. भरपूर असे फोटोशूट केले. फोटो तर नको नको म्हणस्तोवर फोटो काढले. एवढी इथून मागं एवढी माझ्या सगळ्या म्हणजे माहेरी इकडं तिकडं हे लग्नाचे म्हणजे कोणते पण लग्न वगैरे झाले, पण ह्या लग्नामध्ये आम्ही लग्न म्हणजे सांग नाव. मोठ्याने सांगा, आवाज नाही येत. अमृता. इथं उभी रसनेल, इथं उभी राहा बघ. जावा जावा, असं करा. फोटोशूट वगैरे म्हणजे खूप भारी दिवस गेला. ही आमची नवरी उमाताई चाललेली आहे, तिचं इकडून तिकडं फोटोशूट करायचं काम. तर खूप छान असा हा साखरपुडा सोहळा. एकदम मी सांगते ना, माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत म्हणजे कसे लग्न सगळेच चांगले होतात, अशातला काही भाग नाही. पण पूर्ण आपण एन्जॉय म्हणतो ना, तर भरपूर असा एन्जॉय या कार्यक्रमामध्ये. तसं एका दिवसामध्ये सगळे कार्यक्रम जर असले ना, तर खूप गडबड गोंधळ असं असतं. तर खूप छान साखरपुड्याचा कार्यक्रम हा पार पडला. आणि इथं हे चाललेले आहेत, हे वरमायनला काही डबे भीती म्हणतात ते द्यायचं. ह्या नवरीकडच्या वरमायांनी नवरदेवाकडच्या वरमायांना द्यायचं. ते चाललंय, हे थोडंसं शूट घेतलं. तर चाललेलं आहे लाईनीत समोरासमोर उभं राहून त्यांचं फोटोशूट करा. मी ते सुद्धा थोडंसं शूट घेतलं. या आहेत आमच्या अक्का, मुलच्या आई. आणि असं भरपूर अगदी सगळे माणसं कंटाळले होते फोटो काढून काढून. इतका सुंदर हा लग्न नाही, साखरपुडा सोहळा पार पडला. तर असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला, इथं सुद्धा हे नवरीचं साखरपुडा झाल्यानंतर हे आणखीन फोटोशूट चालू आहे. रिंग घालायची, कुठं साखरपुडा, असं भरपूर सारं फोटोशूट केलं त्यांनी, गिफ्ट वगैरे. आणि हे पाहुणे मंडळी सगळे कंटाळलेले आपले. नंतरून कोणी फोटो काढा, कोणी काय, असंच टाईमपास करत होते. आणि नंतरून नाही, आम्ही जेवणाच्या आधीच साखरपुडा झाला तेव्हा मंदिरात गेलो होतो. देवीच्या कुंडावरती गंगा मंदिराच्या तिथंच हा साखरपुडा समारंभ होता. जरा पूर्ण देवीचं एकदम दर्शन घेतलं व्यवस्थित, दोन्ही पण मंदिरामध्ये जाऊन. हे पूल वगैरे खूप भारी. तसं आमचा जाण्याचा कायमचाच मार्ग आहे, ह्याच रस्त्याने आम्ही कायम माहेरी जात असतो मी माझ्या. पण गडबड असते आपल्या पाठीमागं, त्याच्यामुळं आपण कधी आगत करून थांबत नाही की आता थांबा, देवीचं दर्शन घेऊ मग जाऊ. आपल्या पाठीमागं खूप गडबड असते. त्याच्यामुळं मग आता वेळेत वेळ काढून आम्ही गेलो होतो सगळेजण.
माझी आई, आमची पूजा, माझी जाऊबाई, आमच्या आई, सगळे जेवढे जण आले, चला चला म्हणलं तर तेवढ्यांना घेऊन सगळं मंदिरात गेलो. तर इथं आपले पाहुणे मंडळी आधीच आले होते दर्शनाला आणि त्यांचं फोटोशूट चालले होतं. तर तिथं तुझं थोडं वेटिंगला थांबलो. खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि इथे हे झुलता पूल वगैरे शेजारचं अजून एवढं जवळ असून लोक लांबून लांबून येतात अजूनपर्यंत. त्या वरती जो केलेला आहे ना पूल, त्याच्यावर जाण्याचा मला तरी योग आलेला नाही आहे. हा झुलता पूल वेगळा आणि इकडं दुसरा एक उंच आहे त्याच्यावर जाण्याचा योग आला नाही. आणि चांगलं उभं राहून आम्ही कुंड, किती पाणी आहे, पहिले कसा रस्ता होता, आता कसं डेव्हलप झालं आहे सगळं पाहिलं. आणि ह्या झुलत्या पुलावरून पलीकडल्या मंदिरातसुद्धा देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. तिथं उसाचा रस वगैरे पिलो. खूप सारं शूट करण्यासारखं होतं, पण मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही जास्त शूट केलं नाही. थोडेसे फोटो काढले आणि जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलं. आणि खूप सुंदर दिवस, एकदम आनंदात गेलो. अगदी उशिरा आम्ही घरी आलो. खूप छान देवीचं दर्शन कार्यक्रम सगळंच पार पडलं. आणि सकाळच्या वेळेमधली क्लिप आहे आणि माझ्याकडून नमस्कार मंडळी, स्वागत आहे तशीच तुमचं मी आपल्या एका नवीन याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आज आहे आमच्या भाचीचा साखरपुडा. तर लग्न, साखरपुडा कार्यक्रम चालू आहेत सगळे. तर चाललेलो आहोत आम्ही. तर आज आहे असा लूक माझा. तर नंतरून दाखवेन संपूर्ण लूक. तिथं आहे दिदूबाईची आजी, दादाचे पप्पा, दादाकडे दाद्या, ते दाद्या.